गुड मॉर्निंग स्टुडंट. आय एम डॉक्टर एस व्ही गोसावी. मी सध्या MUP समाजाच्या आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज सायखेडा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक इथे कार्यरत आहे. आज आपण FY BSc, फक्त FY BScच नाही तर FY, SY आणि TY BSc साठी UGCने आणि विद्यापीठाने लागू केलेल्या CBCS या सिस्टम विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. CBCS हा शब्द आता तुम्हाला पुढील 3 वर्ष लक्षात ठेवायचा आहे, कारण CBCS सिस्टीम नुसारच तुमची डिग्री जी आहे ती अवॉर्ड होणार आहे. त्यासाठी पुढील 3 वर्ष CBCS म्हणजे काय, कशा पद्धतीने आपल्याला ती डिग्री मिळवायची आहे या संबंधीचे मार्गदर्शन आपण इथे बघणार आहोत. CBCSचा लॉंग फॉर्म आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. UGCने ही 2019 पासून प्रत्येक विद्यापीठातच नव्हे तर पूर्ण देशभर लागू केलेली आहे. आता ती कशासाठी का त्याविषयी आपण इथे माहिती घेणारच आहोत. तर चला बघूया चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS. सर्वात प्रथम तुमचा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही 12वीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन आता पुढील वर्गात म्हणजे BA, BCom, BSc, मुख्यतः BSc साठी आपण हे बनवत आहोत, म्हणून BSc मध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी. म्हणून तुमचे सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि तुमच्या सर्वांचे आमच्या कॉलेजमध्ये वेलकम. तुम्ही सर्वांनी चांगल्या मार्काने ज्या पद्धतीने 12वीची परीक्षा पूर्ण केली आहे त्याच पद्धतीने ही BScची डिग्री सुद्धा चांगल्या मार्काने पास करावी अशा अपेक्षेने आपण इथे सुरुवात करत आहोत. आता ते करण्यासाठी तुम्हाला प्रथम वर्षापासून कशा पद्धतीने सब्जेक्ट सिलेक्शन असेल किंवा परीक्षा कशी द्यायची याविषयीचे मार्गदर्शन आपण इथे करणार आहोत. तर चला बघूया CBCS म्हणजे काय, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय, तिचे फायदे काय आहे, ती कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायची आहे ते आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. सर्वात आधी व्हॉट इज CBCS? CBCS इज नथिंग बट द क्वालिटी अश्युरन्स एक्सपेक्टेड ऑफ इट इन द लाईट ऑफ लिबरलायझेशन अँड ग्लोबलायझेशन इन हायर एज्युकेशन. CBCS ही जी सिस्टीम आहे, आता जगात तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीच्या क्रेडिट सिस्टीम उपलब्ध आहे, पण भारतामध्ये असं नव्हतं. तर भारतामध्ये प्रत्येक विद्यापीठात, भारतात जाऊ द्या, पण प्रत्येक राज्यामध्ये जे वेगवेगळे विद्यापीठ आहे त्या वेगवेगळ्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स त्या ठिकाणी होत्या, वेगवेगळ्या परीक्षा त्या ठिकाणी व्हायच्या, शिकवण्याचे जे पॅटर्न आहेत ते वेगळे असायचे. तर ह्यासाठी ग्लोबलायझेशन आपल्या शिक्षण पद्धतीचे होण्यासाठी, हायर एज्युकेशनचे होण्यासाठी आपल्याला ही जी पद्धत आहे की जगभर ही पद्धत वापरली जाते आणि तिच्याशी आपल्याला कॉम्पीट करायचं आहे. त्या दृष्टीने UGCने ही मागील वर्षीपासून FY ला लागू केली, आता ती SY ला लागू होणार आहे. तर ह्या CBCS पद्धतीमध्ये काय आहे, अ कॅफेटेरिया टाईप ऑफ अप्रोच. समजा आपण एखाद्या कॅफेटेरियामध्ये गेलो तर तिथे फक्त आपल्याला चहाच मिळतो का? नाही, तिथे वेगवेगळ्या डिशेस त्या ठिकाणी असतात. त्या पद्धतीने ह्या CBCS सिस्टम मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे विषय, तुम्हाला पाहिजे ते विषय तुम्हाला इथे मिळू शकतात आणि त्या पद्धतीने मग कॅफेटेरिया लाईक अप्रोच या सिस्टीम मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न CBCS सिस्टीम मध्ये केला गेला आहे. पुढचा टेक कोर्स ऑफ देअर चॉईस. तुम्हाला जो विषय पाहिजे तो विषय तुम्ही इथे निवडू शकता. आलं लक्षात? कारण आता सध्या ही सिस्टीम नवीन आहे, पण पुढील भविष्यात तुम्ही जर बघितलं येत्या 4-5 वर्षानंतर ही सिस्टीम अजून डेव्हलप होईल आणि खऱ्या अर्थानं टेक कोर्स ऑफ युअर चॉईस म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याला बॉटनी विषय आवडतो, सायन्सचा, त्याच बरोबर कॉमर्सचा मॅथ आणि स्टॅटही करायचा आहे. कारण पुढे त्याला जाऊन जर रिसर्च करायचा असेल आणि त्या रिसर्चमध्ये मॅथ आणि स्टॅटचं महत्त्व काय आहे हे सर्वांना माहीत आहे. त्या दृष्टीने जर मॅथ आणि स्टॅट केलं किंवा सायन्स मधलाच मॅथ विषय घेऊन त्याला त्या डिग्री मिळवायची असेल तर तो ते करू शकतो. म्हणून त्याच्या चॉईसचे सब्जेक्ट निवडणं हे पूर्णतः विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे आणि ही कोण देते? CBCS सिस्टीम. याच्या आधी कॉलेजमध्ये ठराविक विषय असायचे, ते विषय घेऊनच आपल्याला पुढे जावं लागायचं, पण आता ते तसं नाहीये.
पुढचं लर्न ॲट देअर ओन पेस. तुम्हाला पाहिजे तिथे पाहिजे त्या पद्धतीने. समजा तुम्हाला एखादा आवडता विषय आपल्याला पुणे विद्यापीठात आपण करतो आहे आणि दुसरा एखादा विषय तुम्हाला दिल्ली विद्यापीठात करायचा असेल, ते क्रेडिट तुम्हाला दिल्ली विद्यापीठाकडून मिळून तुम्हाला इथे त्या ठिकाणी ते तुमच्या मार्कशीटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते ॲड करता येऊ शकतं. पण त्या दृष्टीने त्या ठिकाणी ही CBCS सिस्टीम आहे. अंडरगो ॲडिशनल कोर्सेस. काही ॲडिशनल कोर्सेस तुम्हाला इथे दिले जातात की ज्या ॲडिशनल कोर्सेसमुळे तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी जॉब्स मिळतील हे आपल्याला या सिस्टीममुळे त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढचं आहे अडॉप्ट अँड इंटरडिसिप्लिनरी अप्रोच टू लर्निंग. आता इथे इंटरडिसिप्लिनरी म्हटलं की मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एखादा विद्यार्थी आहे ज्याला त्या ठिकाणी बॉटनीचं नॉलेज घेतो आहे, त्याचबरोबर त्याला BAचा जॉग्रफीचाही नॉलेज हवं आहे. आता काय झालं, याला जे म्हटलंय त्याला इंटरडिसिप्लिनरी नॉलेज त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याला बॉटनी आवडतं, त्याला जॉग्रफी आवडतं, कॉमर्सचा एखादा विषय आवडतो. या सर्वां मिळून त्या ठिकाणी तो आपली डिग्री घेणार आहे आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे तर इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. पुढचं आहे टीचर सेंटर्ड एज्युकेशन टू अ स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन. याच्या आधीची जी सिस्टीम होती त्या सिस्टम मध्ये त्या ठिकाणी पूर्णतः टीचर सेंट्रिक अप्रोच आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण CBCS सिस्टीम मध्ये तो बदलून स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. पूर्णतः विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांना आवडणारं, विद्यार्थ्यांना पूर्ण मुभा देऊन त्यांना जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण देण्याचा प्रयत्न या CBCS सिस्टीम मध्ये केला गेला आहे. पुढचं आहे काही कीवर्ड बघू. आता CBCS आपल्या ऍक्च्युअल याला सुरुवात करत असताना आपल्याला काही वर्ड आहे ते वर्ड माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्या टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली टर्म आहे आपली चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS. पुढील 3 वर्ष तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे. काय CBCS? चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. याच्यात द CBCS प्रोव्हाइड चॉईस फॉर स्टुडंट टू सिलेक्ट फ्रॉम द प्रिस्क्राइब कोर्सेस. आता या प्रिस्क्राइब कोर्सेस मध्ये पुन्हा 3 भाग आलेले आहे. कोअर कोर्स, इलेक्टिव्ह और मायनर और सॉफ्ट स्किल कोर्सेस. हे तिन्ही मिळून तुमची डिग्री त्या ठिकाणी तयार होणार आहे. म्हणून CBCS काय आहे तर इट प्रोव्हाइड द चॉईस ऑफ स्टुडंट्स सो सिलेक्ट फॉर द प्रिस्क्राइब कोर्सेस. जे काही प्रिस्क्राइब कोर्सेस असेल त्याच्यातून तुम्हाला डिग्री घेता येणार आहे. पुढचं कोर्स. आता कोर्स काय आहे? कोर्स म्हणजे थोडक्यात सब्जेक्ट. ऑल कोर्सेस नीडेड टू कॅरी द सेम वेट. The courses should be defined learning objective and learning outcome. A course may be designed to comprise. आता तो पूर्ण कोर्स आहे, तो पूर्ण सब्जेक्ट आहे, तो वेगवेगळ्या भागां मिळून तो बनणार आहे. मग त्याच्यात काय काय असणार आहे? सर्वात आधी लेक्चर्स त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर ट्युटोरियल असतील, लॅबोरेटरी वर्क त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्याशिवाय काही फील्ड वर्क असतील, फील्ड व्हिजिट असतील, आउटरीच ऍक्टिव्हिटी असणार आहे, प्रोजेक्ट वर्क असतील, व्होकेशनल ट्रेनिंग असेल, तुम्हाला वाटलं व्हायवा द्यायची व्हायवा असेल, एखादा सेमिनार तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर टर्म पेपर असतील, असाइनमेंट असतील, सेल्फ स्टडी, यातले काही भाग एकत्र करून तुमचा तो कोर्स जो आहे तो तयार होणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची आहे. यानंतर पुढचा जो कीवर्ड आहे तो आहे क्रेडिट पॉइंट. आता काय क्रेडिट पॉइंट? इट इज द प्रोडक्ट ऑफ ग्रेड पॉइंट. तुमचे जेव्हा ग्रेड पॉइंट एकत्र होतात, आता त्याआधी ग्रेड पॉइंट आपण बघू. ग्रेड पॉइंट म्हणजे काय? इट इज अ न्यूमेरिकल वेटेज अलॉट टू ईच लेटर ग्रेड ऑन अ 10 पॉइंट सिस्टीम. आता तुमची जी CBCS पॅटर्न आहे तो 10 पॉइंट सिस्टीमवर आधारित आहे. आता 10 पॉइंट सिस्टीम काय आहे तर मॅक्झिमम तुम्हाला किती पॉइंट मिळवायचे आहे तर 10 पॉइंट मिळवायचे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? 10 पॉइंट सिस्टीम असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. या 10 पॉइंट सिस्टीमलाच काय म्हटलेलं आहे? ग्रेड पॉइंट असं म्हटलंय. म्हणजे मग 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत पॉइंट तुम्ही ह्या डिग्रीमध्ये पूर्ण FY, SY आणि TY मध्ये मिळवायचे आहे आणि पूर्ण सिस्टीमला तुम्हाला काय म्हटलेलं आहे? 10 पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणि मग क्रेडिट पॉइंट काय? इट इज द प्रोडक्ट ऑफ द ग्रेड पॉइंट अँड नंबर ऑफ क्रेडिट फॉर अ कोर्स. ओके, याचं प्रोडक्ट, ग्रेड पॉइंटचं प्रोडक्ट काय आहे तर क्रेडिट पॉइंट. तेवढे क्रेडिट तुम्हाला मिळवायचे आहे आणि ते तेवढे क्रेडिट मिळाले. फॉर एक्झाम्पल FY BSc ला तुम्हाला 22 क्रेडिट मिळवायचे आहे. जर तुम्ही 22 क्रेडिट फर्स्ट सेमिस्टरला, 22 क्रेडिट सेकंड सेमिस्टरला मिळवले तर तुम्हाला ती
FY तुम्ही क्लिअर होणार आहे, तुम्ही पास होणार आहे, पुढच्या वर्गात जाणार आहे. त्याला क्रेडिट पॉईंट म्हटलेलं आहे. पुढचं आहे लेटर ग्रेड. लेटर ग्रेड काय आहे? आता ह्याच क्रेडिटचं ग्रेड पॉईंटचं कन्व्हर्जन त्यांनी केलं आहे लेटर ग्रेड मध्ये. मग त्या लेटर ग्रेड O, A+, A, B+, B, C, P आणि F एवढ्या ग्रेड लेटर ग्रेड तुम्हाला मिळणार आहे. आता त्या कशा मिळणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पण या लेटर ग्रेड विषयी आपल्याला एक सांगता येईल, याच्या आधीची जी पद्धत आहे, जसं 12वीला तुम्ही मार्कशीट जर बघितलं, तुम्हाला 60%, 70%, 80%, 90% अशा पद्धतीने मार्कशीट मिळालेले आहे. आता ह्या डिग्रीचं मार्कशीट जे आहे त्या मार्कशीटवर कोणत्याही प्रकारे पर्सेंटेज नसणार आहे. मग काय असेल त्याच्यावर? तर ही लेटर ग्रेड असेल. तुम्ही O ग्रेडने म्हणजे 90%पेक्षा जास्त मार्क मिळवून पास झालेले आहात तर O ग्रेड मिळेल. त्यानंतर 90 पेक्षा थोडे कमी असतील तर A+ ग्रेड मिळेल. ते आपण बघणार आहोत किती मार्क मिळवल्यावर कोणती ग्रेड आपल्याला मिळणार आहे. पुढचं आहे सेमिस्टर ग्रेड पॉइंट ॲव्हरेज, SGPA त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे शॉर्ट फॉर्म लक्षात असू द्या, कारण तुम्हाला पुढे तुमच्या मार्कशीटवर पण हे दिसणार आहे. त्याच्यामुळे ह्या दृष्टीने हे जे लॉंग फॉर्म आहे ते लक्षात ठेवायचे आहे. सेमिस्टर ग्रेड पॉइंट ॲव्हरेज हा कशाचा आहे? प्रत्येक सेमिस्टरचा वेगळा आहे. इट इज अ मेजर ऑफ परफॉर्मन्स ऑफ वर्क डन इन अ सेमिस्टर. एका सेमिस्टरमध्ये, प्रत्येक वर्षाला किती सेमिस्टर आहे? 2 सेमिस्टर आहे. त्या 2 सेमिस्टरमध्ये मग पहिली सेमिस्टर FY ला समजा पहिली सेमिस्टर असेल आणि दुसरी सेमिस्टर असेल. मग प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्ही काय वर्क केलेलं आहे, मग त्याच्यात थेअरीचे पेपर असतील, प्रॅक्टिकल असतील, असाइनमेंट असतील, ट्युटोरियल असतील, इंटरनल एक्झाम्स असतील, ते सर्व मिळून तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे? सेमिस्टर ग्रेड पॉइंट तुम्हाला मिळणार आहे. आणि ते तुम्हाला मिळवायचे आहे, हे कोणी शिक्षक देणार नाही. तुम्ही जर वेळोवेळी हे सबमिशन करत गेला तरच तुम्हाला ते क्रेडिट मिळणार आहे, नाहीतर अन्यथा ते मिळणार नाही. याच्या आधी काय व्हायचं तर फक्त आपण एक इंटरनल परीक्षा द्यायचो, त्या इंटरनल परीक्षेचे मार्क आपल्याला मिळून जायचे. तर हे आता तसं नाहीये. तर याच्यात तुम्हाला वेळोवेळी शिक्षकांनी चॅप्टर झाला, त्याच्यानंतर असाइनमेंट दिले, काही एक्झाम इंटरनल असतील 10-15 मार्काची ती दिली, तर वेळोवेळी त्या प्रत्येक एक्झाम तुम्हाला देणं गरजेचं आहे. असाइनमेंट असेल, होमवर्क असेल, ते देणं गरजेचं आहे. ते दिले तरच तुमचा हा जो सेमिस्टर ग्रेड पॉइंट आहे तो पूर्ण होणार आहे आणि ती सेमिस्टर तुम्ही कंप्लीट करणार आहोत. त्याच्यामुळे हे जे कंटिन्युअस असेसमेंट तुमचं चालणार आहे इंटरनलचं, ते SGPA मध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि तरच तुम्हाला डिग्री मिळणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. पुढचं आहे सेमिस्टर. आता सेमिस्टर आपल्याला माहित झाले एका वर्षाला 2 सेमिस्टर असतात. आता एक सेमिस्टर किती वीक्सची आहे तर 15 ते 18 वीक्सची त्या ठिकाणी आहे. 15 to 18 वीक ऑफ अकॅडमिक वर्क इक्विव्हॅलंट टू 90 ॲक्च्युअल टीचिंग डे. या 15 ते 18 वीक मध्ये ॲक्च्युअल टीचिंग डेज किती असतील तर 90. एवढ्या 90 दिवसामध्ये तुम्हाला ते सेमिस्टर कंप्लीट करायचं आहे. द ऑड सेमिस्टर मे बी शेड्यूल फ्रॉम जुलै टू डिसेंबर. म्हणजे सुरुवात कधी होईल तर जुलै टू डिसेंबर तुमचं पहिलं सेमिस्टर असेल. अँड इव्हन सेमिस्टर, ऑड सेमिस्टर जुलै टू डिसेंबर, इव्हन सेमिस्टर जानेवारी टू जून. याच्या दरम्यान अशा पद्धतीने हे 2 सेमिस्टर तुमचे होणार आहे. 3 महिन्याचं ॲक्च्युअल टीचिंग, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असेल आणि मग फायनल परीक्षा असेल आणि त्या पूर्ण एका जुलै टू डिसेंबर मध्ये ते कंप्लीट होणार आहे. लक्षात, पुढचं जानेवारी ते जून. आणि मग हे दोन्ही कंप्लीट केले की तुम्ही पुढच्या वर्गात म्हणजे FY BSc ला असेल तर SY BSc ला तुम्ही जाणार आहात. पुढचं आहे ट्रान्सक्रिप्ट ऑर ग्रेड कार्ड ऑर सर्टिफिकेट. आता हे ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय? थोडक्यात आपलं जुनं मार्कशीट, की ज्यालाच आपण ग्रेड कार्ड म्हटलेलं आहे किंवा सर्टिफिकेट. याला ग्रेड कार्ड का म्हटलंय? कारण इथे पर्सेंटेज नाही, इथे काय आहे तर ग्रेड्स त्या ठिकाणी आहे, म्हणून याला ग्रेड. आता हे कधी मिळणार आहे? जेव्हा तुम्ही फायनल डिग्री कंप्लीट करून बाहेर पडणार आहे, म्हणजे BSc डिग्री घेऊन TY झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं ग्रेड कार्ड किंवा सर्टिफिकेट किंवा त्याला ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतात, ते तुम्हाला मिळणार आहेत. याच्यानंतर पुढचं आहे पर्पज ऑफ इंट्रोड्युसिंग CBC. आता ही काय इंट्रोड्यूस केली गेली त्याचे काही कारणं आहेत. त्या कारणांपैकी पहिलं काय आहे तर टू ब्रिंग इक्विटी, इफिशियन्सी अँड एक्सलन्स इन द हायर एज्युकेशन सिस्टीम ऑफ द कंट्री. आता याच्या आधी त्या ठिकाणी प्रत्येक विद्यापीठात वेगवेगळं शिक्षण दिलं जायचं, एक इफिशियन्सी नव्हती. आता तुम्हाला किंवा प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणतं की भारतातली जी
एज्युकेशन सिस्टीम आहे ती एवढी प्रगत नाहीये आणि सारखी नाहीये. समजा पुणे विद्यापीठात एक कोर्स असेल किंवा त्याचा जो सिलेबस त्या ठिकाणी असेल तो औरंगाबाद विद्यापीठात वेगळा असतो, पुन्हा मुंबई विद्यापीठात वेगळा असेल, दिल्लीत अजूनच वेगळा असेल. मग ते विद्यापीठ ते ठरवत असतं की कशा पद्धतीने तो सिलेबस फ्रेम करायचा आहे. पण या सीबीसीएस सिस्टमनुसार भारत देशातल्या प्रत्येक विद्यापीठात प्रत्येक कॉलेजमध्ये त्या ठिकाणी एक युनिफॉर्मिटी यावी. हायर एज्युकेशनमध्ये उच्च शिक्षणामध्ये एक इक्विटी असेल, इफिशियन्सी असेल, एक्सलन्स असेल, ते येण्यासाठी त्या ठिकाणी ही सीबीसीएस सिस्टीम जी आहे ती तयार करण्यात आली आहे. म्हणजे सर्व विद्यापीठामध्ये थोडक्यात सारखा सिलेबस, सारखी क्रेडिट सिस्टीम त्या ठिकाणी असणार आहे. ओके, त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर सीबीसीएस ही त्याचं मेन उद्दिष्ट आहे की पूर्ण देशभरात एक इक्विटी, इफिशियन्सी आणि उच्च शिक्षणामध्ये एक्सलन्स तयार करण्यासाठी ही सिस्टीम त्या ठिकाणी तयार करण्यात आली. पुढचा आहे टू एनहान्स अकॅडमिक स्टँडर्ड अँड क्वालिटी इन हायर एज्युकेशन. एक उच्च प्रतीचा, आता जर बघितलं पूर्ण जगामध्ये तर 100 युनिव्हर्सिटीमध्ये पण आपलं विद्यापीठ नाहीये, कोणतंच विद्यापीठ नाही भारतातलं. जरी असले तरी पहिल्या 10 मध्ये त्या ठिकाणी नाहीये. मग हे जे एनहान्स द अकॅडमिक स्टँडर्ड आहे, क्वालिटी आहे आपल्या एज्युकेशनची, ती वाढवायची असेल तर काय करावं लागणार आहे तर एक नवीन सिस्टीम तयार करावी लागणार. ती सिस्टीम करण्यात आली आहे, तिला म्हटलंय सीबीसीएस सिस्टीम. टू इन्क्लूड इनोव्हेशन अँड इम्प्रूव्हमेंट इन करिक्युलम, टीचिंग लर्निंग प्रोसेस, एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ द सिस्टीम. इथे त्या ठिकाणी एक इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे पूर्ण टीचिंग लर्निंग सिस्टीम मध्ये, एक्झामिनेशन सिस्टीम मध्ये आणि तुमची जी इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे तिच्यात एक वेगळा बदल, एक इनोव्हेशन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सीबीसीएस सिस्टीम मध्ये करण्यात आला आहे. कशासाठी हे सर्व? इन कम्प्लियन्स विथ द ग्लोबल ग्रेडिंग सिस्टीम. आता ग्लोबल ग्रेडिंग सिस्टीम काय आहे ते आपण बघणारच आहोत, पण त्या ग्लोबल ग्रेडिंग सिस्टीम बरोबर आपली जी देशातली एज्युकेशन सिस्टीम आहे, हायर एज्युकेशन आहे, ते मॅच करण्यासाठी ही सीबीसीएस सिस्टीम जी आहे ती यूजीसीने तयार केली आहे. तर चला बघूया काय आहे ग्लोबल सिस्टीम. ग्लोबल सिस्टीम मध्ये ऑल द मेजर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन अक्रॉस द वर्ल्ड आर इम्प्लिमेंटिंग अ सिस्टम ऑफ क्रेडिट. म्हणजे बघा, याच्या कितीतरी वर्ष आधीपासून जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट सिस्टीम आहे. जसं आपली सीबीसीएस नाव आहे आपल्याला, तर वेगवेगळ्या देशांमध्ये त्याला वेगवेगळं नाव आहे. जसं ECTS, युरोपियन क्रेडिट ट्रान्सफर सिस्टीम. कुठे आहे ती? युरोपमध्ये पूर्ण ECTS ही सिस्टीम जी आहे, जशी आपली सीबीसीएस आहे तिथे ECTS ही सिस्टीम लागू आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कोणती आहे? नॅशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, NQF असं तिचं नाव आहे. नॅशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क म्हणून एक ग्लोबल सिस्टीम आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पॅन कॅनेडियन प्रोटोकॉल ऑन ट्रान्सफरेबिलिटी क्रेडिट. ही त्या ठिकाणी कॅनेडियन सिस्टीम आहे. पुढे UK मध्ये जर बघितलं तर क्रेडिट ॲक्युम्युलेशन अँड ट्रान्सफर सिस्टीम UKत म्हटलं गेलं आहे. आणि US मध्ये, जपानमध्ये आहे सिस्टम ऑपरेटिंग इन द US अँड US, जापान एक्सेट्रा. दीज आर बेस्ड ऑन द क्रेडिट सिस्टीम. ह्या सर्व वेगवेगळ्या क्रेडिट सिस्टीम आहे. म्हणजे जगभरात ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट सिस्टीम चालू आहे. मागील कितीतरी वर्षापासून त्या चालू आहे आणि भारतात ती आत्ताशी त्या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करत आहोत. त्यातल्या त्यात ती पूर्णतः इम्प्लिमेंट करण्यासाठी अजून 2 ते 5 वर्षाचा कालावधी जाणार आहे. हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. पण सुरुवात आपल्याला करायची, आपल्यापासून करायची आहे. याच्यात पुढचा पॉइंट आहे मायग्रेशन फ्रॉम मार्क्स टू द ग्रेडिंग सिस्टीम. ते मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्या आधी 12वी पर्यंत किंवा BSc ला पण आपण काय करायचो, एक मार्कशीट आपलं असायचं. आता त्याला मार्कशीट न म्हणता आपल्याला ग्रेड शीट त्या ठिकाणी म्हणायचं आहे किंवा ट्रान्सक्रिप्ट म्हणायचं आहे. मग मायग्रेशन करायचं म्हणजे ट्रॅडिशनल मार्कशीट कडनं ग्रेडिंग सिस्टीम कडे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या दृष्टीने ही सीबीसीएस सिस्टीम जी आहे ती इम्प्लिमेंट करायची आहे. सीबीसीएस फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. कशासाठी? तर एक उच्च शिक्षण आणि चांगल्या प्रतीचं उच्च शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यासाठी. फक्त उच्च शिक्षणच नाही द्यायचं, तर त्याला त्यापासून काहीतरी जॉब मिळाला पाहिजे. ह्या दृष्टीने ही सिस्टीम जी आहे ती इम्प्लिमेंट इथे केली जाणार आहे. त्यासाठी अकॉर्डिंग टू द ॲक्शन प्लॅन फ्रॉम अकॅडमिक अँड
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म 2009 ऑफ UGC ह्यानुसार त्यांनी म्हणजे बघा 2009 पासून त्यांनी ही सिस्टीम लागू करायची आहे, पण त्याला साधारणतः पूर्ण स्टडी करून एक 10 वर्षाचा कालावधी गेला आहे. त्याच्यानंतर 2019 पासून ती इम्प्लिमेंट केली जाते. याच्यात मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हॅज मेड इट कंपल्सरी टू इम्प्लिमेंट चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणि मग 2019 पासून मग ही कंपल्सरी केली आहे प्रत्येक विद्यापीठामध्ये. याच्यात मग सर्व अंडर ग्रॅज्युएट म्हणजे BA BCom BSc सर्व आले, म्हणजे डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ज्या असतील सर्व त्यासाठी ही सिस्टीम जी आहे ती इम्प्लिमेंट होणार आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम द CBCS प्रोव्हाइड चॉईस फॉर स्टुडंट टू सिलेक्ट फ्रॉम द प्रिस्क्राईब कोर्सेस. आता इथे लक्षात घ्या, आता ॲक्च्युअल तुमचं जे सिलेक्शन आहे, तुम्हाला जे शिकायचं आहे ते इथून तुमचं ॲक्च्युअल सुरुवात हो. याच्या आधी आपण फक्त हिस्ट्री बघितली किंवा कीवर्ड बघितले, पण आता ॲक्च्युअल तुम्हाला काय करायचं आहे तर याचा निर्णय तुम्हाला FY पासूनच घ्यायचा आहे. का? याच्या आधीची जी BSc डिग्री होती त्या BSc डिग्रीमध्ये मुलं प्रवेश घ्यायचे FY कंप्लीट करायचे आणि मग SY ला तुमचं स्पेशलायझेशन काय असायचं BSc मध्ये ते सिलेक्ट करायचे. पण आता इथे असं नाहीये. इथे 3 कोर्सेस आहे, कोअर कोर्सेस, इलेक्टिव्ह कोर्सेस आणि फाउंडेशन कोर्सेस. त्यातला पहिला आहे कोअर कोर्सेस. कोअर कोर्स म्हणजे काय? कंपल्सरी रिक्वायरमेंट टू कम्प्लीट अ प्रोग्राम इन द सेड डिसिप्लिन. आता इथे प्रोग्रामचा अर्थ लक्षात घ्या. प्रोग्राम म्हणजे पूर्ण डिग्री. BSc डिग्री म्हणजे एक प्रोग्राम तुमचा झाला आणि तो प्रोग्राम कंप्लीट करण्यासाठी एक कंपल्सरी सब्जेक्ट निवडणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला याच्या आधी काय करायचे, FY BSc मध्ये तुम्ही यायचे, अभ्यास करायचे, पास व्हायचे आणि मग SY BSc ला तुम्ही ठरवायचे की आपल्याला हा विषय आवडतो, तो विषय घेऊन आपण TY कंप्लीट करणार आहोत. तर आता असं नाहीये. तुम्हाला FY लाच ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या विषयात डिग्री कंप्लीट करायची आहे. समजा तुम्हाला आता बॉटनी आवडतं, मग बॉटनीमध्ये तुम्ही FY लाच तो विषय घेणं गरजेचं आहे. एखाद्याला फिजिक्स आवडतं, एखाद्याला केमिस्ट्री आवडतं, एखाद्याला इलेक्ट्रॉनिक्स, एखाद्याला अजून दुसरा विषय आवडत असेल, त्यानुसार त्याने ठरवायचं आहे आपल्याला हा विषय आवडतो आणि आपल्याला तो विषय घेऊन डिग्री कंप्लीट करायची आहे. का? तर FY पासूनचे मार्क, SY पासूनचे FY, SY आणि TY हे तिन्ही वर्गाचे मार्क जे आहे ते एकत्रित करून तुम्हाला ते ग्रेड मिळवायचे आहे. म्हणून मग जर समजा केमिस्ट्री आवडत असेल तर केमिस्ट्रीचा जो विषय आहे FY ला तुम्ही जास्तीत जास्त मार्क त्या विषयात मिळवायचे आहे. बॉटनी आवडत असेल तर जास्तीत जास्त मार्क FY मध्ये, SY मध्ये आणि TY मध्ये त्या विषयात मिळवायचे आहे. कारण त्या मार्क एकत्र करून तुम्हाला काय मिळणार आहे, डिग्री मिळणार आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही ती तयारी FY पासून करणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिला कोअर कोर्स निवडणं गरजेचं आहे. आता ऍक्च्युली तुम्ही ऍडमिशन घेतलेले आहे, काहींना घ्यायचे आहे, पण ते घेण्याच्या दरम्यान तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या विषयामध्ये डिग्री कंप्लीट करायची आहे, ते आत्ताच ठरवणं गरजेचं आहे. त्यासाठी एक कोअर कोर्स घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे इलेक्टिव्ह कोर्स. आता BSc ला जर बघितलं तर 4 कोर्सेस तुम्हाला निवडायचे. त्यातला एक कंपल्सरी कोअर कोर्स असेल आणि 3 जे असतील ते इलेक्टिव्ह कोर्स असतील. ते इलेक्टिव्ह कोर्स ऍड जेनेरिक proficiency and support to the discipline of the study, provide an expanded scope, enabling an exposure to some other discipline or domain and nurturing student proficiency in the skill. म्हणजे थोडक्यात स्किल बेस्ड कोर्सेस त्या ठिकाणी निवडायचे. सपोर्टिव्ह किंवा इलेक्टिव्ह, थोडकसे सपोर्टिव्ह, आपण जो मेन सब्जेक्ट निवडला आहे त्याला रिलेटेड असे कोर्सेस कोणते आहे आपल्याला आवडणारे ते 3 इलेक्टिव्ह कोर्स तुम्हाला इथे निवडायचे आहे. त्याच्याशिवाय आता हे 2च आहे का, नाही, तिसरा अजून आहे फाउंडेशन कोर्स. फाउंडेशन कोर्स मध्ये काय आहे, व्हॅल्यू बेस्ड मॅन मेकिंग एज्युकेशन कंपल्सरी फाउंडेशन. याच्यात त्या ठिकाणी काही व्हॅल्यू बेस्ड सब्जेक्ट असतील किंवा तुमचं कम्युनिकेशन सुधारण्यासाठी काही कोर्सेस त्या ठिकाणी असतील किंवा त्यालाच इलेक्टिव्ह फाउंडेशन कोर्स असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. ते फाउंडेशन कोर्स निवडणं गरजेचं आहे. आता हा फाउंडेशन कोर्स ऍक्च्युली आहे SY पासून. जसं SY BSc ला आपल्याला कंपल्सरी आहे इन्व्हायरमेंटल सायन्स. हे काय झालं, इन्व्हायरमेंटल सायन्स मधून आपल्याला एक व्हॅल्यू बेस्ड कोर्स त्या ठिकाणी मिळतो आणि विद्यापीठाने
त्यासाठी एन्व्हायरमेंट निवडला आहे SY डिग्रीसाठी, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कोअर आणि इलेक्टिव्ह कोर्स जे आहे ते FY पासून निवडायचे आहे. बरोबर, 4 कोर्स असतील, एक मेन कोर्स आणि 3 ऍडिशनल कोर्स. SY ला गेल्यानंतर हे 3 जे इलेक्टिव्ह कोर्सेस आहे त्यापैकी एक ड्रॉप करायचा आहे कोणता पण, आणि त्याच्या ऐवजी तुम्हाला कोणता असेल, एक लँग्वेज कोर्स असेल आणि एक व्हॅल्यू बेस्ड कोर्स असेल. त्या व्हॅल्यू बेस्ड कोर्समध्ये मग मुख्यतः एन्व्हायरमेंटल सायन्स आपण तिथे टाकला आहे आणि लँग्वेज मध्ये इंग्लिश त्या ठिकाणी इथे आहे. तर अशा पद्धतीने हे 3 तुम्हाला निवडायचं आहे. हे कधी ठरवायचं आहे, कोअर कोर्स, इलेक्टिव्ह कोर्स आणि फाउंडेशन कोर्स. FY ला ऍडमिशन घेतानाच तुम्हाला या कोर्सेसची माहिती पाहिजे आहे, कोणते कोर्सेस आहे आणि आपण काय निवडणार. तर चला, आता एवढं कळल्यानंतर तुम्हाला आता डिग्री मिळवण्यासाठी मॅन्डेटरी क्रेडिट कोर्स फॉर BSc डिग्री काय करायचं आहे, किती तुम्हाला क्रेडिट मिळवायचे आहे. तर इथे लक्षात येईल आपल्याला 132 कंपल्सरी क्रेडिट, 132 कंपल्सरी क्रेडिट तुम्हाला FY, SY आणि TY मिळून मिळवायचे आहे. आलं लक्षात, 132 कंपल्सरी म्हणजे प्रत्येक वर्गात FY साठी 44, SY साठी 44 आणि TY साठी 44, हे एकत्र करून तुम्हाला 132 कंपल्सरी कोर्स हे मुख्यतः थेरी आणि इंटरनल याच्या मिळून बनणार आहे. 132 कंपल्सरी. पण मग एवढे मिळवलं की झालं का, असं नाही. तर याच्यात अजून 8 एक्स्ट्रा क्रेडिट कंपल्सरीच आहे, मॅन्डेटरी म्हटलेलं आहे. हे कंपल्सरी तर आहे कारण ह्या कंपल्सरी कोर्सवर तुमची डिग्री किंवा ग्रेड ठरणार आहे. त्याच्यात ही डिग्री किंवा हे ग्रेड कधी मिळतील, जर तुम्ही हे 8 एक्स्ट्रा क्रेडिट मिळवले तर. म्हणजे तुम्हाला पूर्ण BSc डिग्रीमध्ये किती क्रेडिट मिळवायचे आहे, तर 140 क्रेडिट मिळवायचे आहे. आलं लक्षात, 132 हे थेरी आणि इंटरनेटवर अवलंबून असतील आणि 8 एक्स्ट्रा क्रेडिट हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या कोणत्या आहे काय ते आपण पुढे बघणार आहोत. एक लक्षात घ्या. मग त्या दृष्टीने 132 प्लस 8 टोटल तुम्हाला BSc डिग्री मिळवण्यासाठी 140 क्रेडिट मिळवायचे. तेव्हा तुम्हाला काय मिळेल, अवॉर्ड ऑफ BSc डिग्री मिळणार आहे. आता एक एक आपण बघू, प्रत्येक वर्षी कशा पद्धतीने ती ग्रेडिंग सिस्टीम आहे. याच्यात कंपल्सरी क्रेडिट आपण आधी बघू. म्हणजे 132 मार्क मिळवायचे आहे FY, SY आणि TY ला. ते कसे मिळवायचे आणि कशा पद्धतीने ते मिळतील हे आपण इथे बघणार आहोत. त्याच्यात मग फर्स्ट इयर, आता फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर आहे, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर. त्याच्यात फर्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला किती कोर्सेस आहे, किती विषय घ्यायचे आहे, एक कोअर कोर्स असेल आणि बाकीचे 3 जे असतील ते इलेक्टिव्ह कोर्स असतील. असे सर्व मिळून किती कोर्सेस झाले, 4 कोर्सेस तुम्हाला झाले. प्रत्येक कोर्सला किती क्रेडिट आहे, आता समजा हा क्रेडिट आहे, CC1 आपण घेतला, कोअर कोर्स घेतला. त्या कोअर कोर्स इथे बघा, CC म्हटलंय कोअर कोर्स, या कोर्सला त्या ठिकाणी तुम्हाला 2 + 2 + 1.5 = 5.5. आता हे कसं आलं, आता ह्या फॉर एक्झाम्पल तुम्ही बॉटनी विषय कोअर कोर्स म्हणून निवडला किंवा एक सब्जेक्ट म्हणून निवडला. त्या बॉटनीमध्ये तुम्हाला किती विषय असतील, परत बॉटनीमध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आणि एक प्रॅक्टिकल असेल. आलं लक्षात, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड आणि एक प्रॅक्टिकल. पेपर फर्स्टला तुम्हाला 2 क्रेडिट आहे, पेपर फर्स्टला 2 क्रेडिट, पेपर सेकंडला 2 क्रेडिट आणि प्रॅक्टिकलला 1.5 क्रेडिट. मग त्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला टोटल त्या विषयाला किती क्रेडिट झाले, तर तुम्हाला झाले 1.5 क्रेडिट. आलं लक्षात. मग या एका कोर्स विषय झालं CC, मग एका कोर्सला तुम्हाला 5.5 क्रेडिट तुम्हाला मिळाले. तर 4 कोर्सला किती पाहिजे, तर टोटल तुम्हाला त्या सेमिस्टरमध्ये 22 क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. मग पेपर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट कोअर कोर्स आणि बाकीचे 3 जे असतील ते इलेक्टिव्ह कोर्स. प्रत्येकाला वेटेज सेम आहे, ग्रेड सेम आहे. प्रत्येकाला 5.5 एवढी क्रेडिट मिळवायचं आहे आणि टोटल मग तुम्हाला त्या ठिकाणी 22 क्रेडिट पहिल्या सेमिस्टरला मिळते. लक्षात. अशाच पद्धतीने सेमिस्टर सेकंडलाही करायचं आहे. आता इथे बघा, इथे CC1, 2, 3, 4 असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या पुढे सेकंड सेमिस्टरला मग CC5, 6, 7 आणि 8. त्याच्यातही किती क्रेडिट मिळवायचे तुम्हाला, 22 क्रेडिट मिळवायचे आहे. मग टोटल सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर सेकंड मिळून तुम्हाला टोटल पहिल्या वर्षी प्रथम वर्षासाठी किती क्रेडिट मिळवायचे, 44 क्रेडिट. तर
अशा पद्धतीने प्रथम वर्ष कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 44 क्रेडिट दोन्ही सेमिस्टर मिळून बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेकंड इयरला आपण पुढे जाऊ. सेम आहे. सेकंड इयर साठी आता जसं फर्स्ट इयरला सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड म्हटलेलं आहे तसं इथे नाहीये. इथे काय आहे तर सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ आहे. बघा FY ला सेमिस्टर फर्स्ट सेकंड होतं आणि SY ला सेमिस्टर थर्ड आणि फोर्थ आहे. पुन्हा मेथड सेम आहे, फक्त आता काय झालेलं आहे एक कोर कोर्स तो आहे तसाच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 2 कोर्सेस त्या ठिकाणी ऍड झाले आहे. कोर कोर्स जो असेल तो प्लस अजून 2 कोर्सेस. प्रत्येकाला किती क्रेडिट आहे 2-2 क्रेडिट त्या ठिकाणी आहे. मग 2 इथे प्रॅक्टिकलला सुद्धा हे थेरी पेपर फर्स्ट, थेरी पेपर सेकंड आणि प्रॅक्टिकल दोन्ही मिळून किती 6 क्रेडिट त्या ठिकाणी आहे. मग तिन्ही विषयांना किती 6 6 6 सायत्रिक 18 क्रेडिट तुम्हाला हे ह्या 3 विषयातून मिळवायचे आहे. मग 22 क्रेडिट कसे तयार होतील. मग ते 22 क्रेडिट जे आहे ते आपल्याला कशातून मिळवायचे आहे. राहिले किती क्रेडिट याच्यात 4 क्रेडिट राहिले. मग ते 4 क्रेडिट कुठून येणार आहे तर ते AECC मधून मिळणार आहे. आता AECC काय ॲबिलिटी इन्हान्स्ड कंपल्सरी कोर्स, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मॅन्डेटरी किंवा व्हॅल्यू बेस्ड कोर्स आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या व्हॅल्यू बेस्ड कोर्सलाच काय म्हटलेलं आहे AECC. या टर्म लक्षात असू द्या. या टर्म तुम्हाला मार्कशीटवरही दिसणार आहे आणि तुम्हाला पुढे वेळोवेळी त्या बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्याचा अर्थ लक्षात असू द्या. ॲबिलिटी एन्हान्स्ड कंपल्सरी कोर्स असं त्याला म्हटलेलं आहे. याच्यात काय मग लँग्वेज असेल आणि एन्व्हायरमेंट असेल. मुख्यतः जसं इंग्लिश असेल किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स असेल जो SY BSc ला निवडायचा आहे. FY ला होता का तो नाही. FY ला 4 विषय होते, त्यातला एक विषय ड्रॉप केला. 3च विषय इथे SY ला आहे आणि एक कोणता आहे तर एक ऐवजी हे 2 व्हॅल्यू बेस्ड कोर्सेस आहे आणि याला किती क्रेडिट आहे तर 4 क्रेडिट आहे. ओके, हे 18 क्रेडिट आले इथे प्लस हे 4 क्रेडिट. टोटल क्रेडिट SY ला किती झाले 22 क्रेडिट तुम्हाला SY ला मिळवायचे. लक्षात. हे झालं पहिल्या सेमिस्टर विषयी म्हणजे तिसऱ्या सेमिस्टर SY ची तिसरी म्हटलेलं आहे आपण त्याला. तिसऱ्या सेमिस्टर मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला क्रेडिट मिळवायचे. ते किती आहे 22. तसेच फोर्थ सेमिस्टरला SY च्या परत 3 कोर्स असतील 1 2 3 त्यांचं क्रेडिट 2 2 2 टोटल 6 क्रेडिट. टोटल किती झाले मग 18 क्रेडिट सायत्रिक 18. ओके, हे क्रेडिट तुम्हाला या सेमिस्टरला प्लस व्हॅल्यू बेस्ड किती मिळवायचे आहे तर 4 जे इथे दिसत आहे आपल्याला ते 4 ॲबिलिटी इन्हान्स कंपल्सरी कोर्समध्ये मिळवायचे आहे आणि तुमचे क्रेडिट तयार होतील 22 आणि टोटल सेमिस्टर 3 सेमिस्टर 4 आणि टोटल किती 44 क्रेडिट तुम्हाला इथे मिळतील. तर अशा पद्धतीने FY आणि SY ला 44 क्रेडिट 44 प्लस 44 असे 88 क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. लक्षात. त्याच्यानंतर थर्ड इयर घ्या. आता थर्ड इयरचं जर लक्षात घेतलं तर इथे पहिले सेमिस्टर 5 आहे आणि पुढील याच्यात सेमिस्टर 6 असेल तेव्हा तुमची डिग्री कंप्लीट होणार सेमिस्टर 6 मध्ये. आता इथे बघा याच्यात अजून ऍडिशन झालेली आहे. जसं SY मध्ये त्या ठिकाणी व्हॅल्यू ऍडेड कोर्स ऍडेड झाले एन्व्हायरमेंटल आणि लँग्वेज. त्या पद्धतीने TY ला तुम्हाला त्या ठिकाणी स्किल इन्हान्स कोर्स जो आहे तो इथे एक्स्ट्रा आहे. लक्षात. आता आधीचा जो तुम्ही कोर कोर्स निवडला आहे जे SY ला 3 सब्जेक्ट होते त्या 3 सब्जेक्ट मधले 2 सब्जेक्ट असतील ते काढून टाकायचे आहे आणि जो कोर कोर्स आहे तुमचा जो मेन सब्जेक्ट आहे त्या मेन सब्जेक्ट मध्ये मग तुम्हाला डिग्री मिळवायची आहे. त्यासाठी मग त्या मेन सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल बॉटनी असेल किंवा केमिस्ट्री असेल त्याचे 6 सब्जेक्ट किंवा फिजिक्स असेल 6 सब्जेक्ट तुम्हाला त्या कोर कोर्सचे असतील. हे थेरी कोर्सेस असं आपण त्याला म्हणू. मग हे 6 थेरी कोर्स आणि 3 जे असतील ते काय असतील प्रॅक्टिकल. लक्षात. 6 थेरी कोर्स आणि 3 प्रॅक्टिकल. प्रत्येकाला किती क्रेडिट 2 क्रेडिट. मग हे टोटल 9 विषय झाले. 6 थेरी 3 प्रॅक्टिकल 6 आणि 3 9 प्रत्येकाला 2 क्रेडिट आणि मग त्या ठिकाणी किती क्रेडिट झाले हे
टोटल 18 क्रेडिट झाले. 18 क्रेडिट तुम्हाला सेमिस्टर 5 ला हे झाले आहे फक्त थेरीचे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 4 क्रेडिट मिळवायचे आहे आणि ते 4 क्रेडिट टीवायला पहिल्या सेमिस्टरसाठी कशाचे आहे तर स्किल इन्हान्समेंट कोर्सचे त्या ठिकाणी आहे. या स्किल इन्हान्समेंट कोर्समध्ये तुम्हाला 2 सब्जेक्ट त्या ठिकाणी असतील. मग त्याच्यात तुम्हाला काही इंडस्ट्रियल ट्रेनिंग असेल, प्रोजेक्ट असेल किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी आहे किंवा एखादं त्या ठिकाणी छोटंसं ऑनलाईन कोर्स असेल तो तुम्ही कंप्लीट केला तर तुम्हाला ते 4 क्रेडिट मिळणार आहे. तर ते आपण त्या ठिकाणी इथं वेगवेगळी त्या ठिकाणी बघणार आहोत की 18 मेन क्रेडिट थेरीचे, 4 जे स्किल इन्हान्समेंट कोर्सचे क्रेडिट असेल. आता याचं उद्दिष्ट काय आहे, CBS पॅटर्नचं हेच एक महत्व आहे की डिग्री घेऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी जो असेल तो स्किल बेस्ड स्टुडंट असेल. त्याच्याकडे काहीतरी स्किल असेल की जे स्किल वापरून तो त्याचा जॉब जो आहे तो लवकरात लवकर मिळवणार आहे. या दृष्टीने हे स्किल इन्हान्समेंट कोर्स या डिग्रीमध्ये ॲड केलेले आपल्याला इथे लक्षात येतील. मग किती क्रेडिट झाले, हे दोन्ही मिळून तुम्हाला 22 क्रेडिट हे फक्त सेमिस्टर 5 ला मिळवायचे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने ही झाली सेमिस्टर 5 आणि शेवटची सेमिस्टर सेम आहे. याच्यात परत 6 विषय असतील, 3 प्रॅक्टिकल असतील. ते मिळून तुमचे किती क्रेडिट तयार होणार आहे, टोटल 18 क्रेडिट. परत जो काही स्किल इन्हान्समेंट कोर्स असेल त्याचे तुम्हाला 4 क्रेडिट मिळवायचे आहे आणि ते मिळून तुम्हाला परत इथे 22 क्रेडिट हे 6 सेमिस्टरला मिळवायचे आहे. ही 6 सेमिस्टर आहे. टोटल क्रेडिट किती मिळवायचे आहे तर हे 22 क्रेडिट इथे तुम्हाला मिळतील. आलं लक्षात. आणि शेवटी मग सेमिस्टर 5 सेमिस्टर 6 हे मिळून तुम्हाला पुन्हा 44 क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक वर्गात FY, SY आणि TY 44 क्रेडिट आहे. तिघांची बेरीज केली तर आपल्याला किती क्रेडिट होतील टोटल. तेव्हा फर्स्ट इयरला 44, सेकंड इयरला पण 44, थर्ड इयरला 44 आणि मग तिन्ही वर्गां मिळून आपल्याला 132 क्रेडिट तुम्ही अर्न करणार आहात. आता हे कशावर लक्षात आलं, थोडक्यात हे सर्व थेरी आणि इंटरनल प्रॅक्टिकल याच्यावर हे सर्व 132 क्रेडिट तुमचे अवलंबून आहे. इंटरनल मध्ये वेळोवेळी दिले जाणारे असाइनमेंट, होमवर्क, त्याच्यानंतर इंटरनल टेस्ट ह्या देणं गरजेचं आहे तरच तुम्ही पास होणार आहे. हे लक्षात घेणं इथे गरजेचं आहे. आता राहिले 8 क्रेडिट. दिस 8 क्रेडिट मस्ट बी फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप. आता ते कसे मिळवायचे, तुम्हाला हे 3 वर्षात मिळवायचे. लक्षात, 3 वर्षात 8 क्रेडिट मिळवायचे आहे. त्यातला पहिल्या वर्षाचे तुमचे 2 क्रेडिट कंपल्सरी आहे. ते तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला मिळणार आहे. ते कसे मिळणार आहेत बघू आपण. तर ग्रुप 1 हा कंपल्सरी आहे. फिजिकल एज्युकेशन फॉर FY 1 क्रेडिट इच सेमिस्टर. प्रत्येक सेमिस्टर FY ला किती सेमिस्टर आहे, 2 सेमिस्टर आहे. मग प्रत्येक सेमिस्टरला 1 असे किती क्रेडिट तयार झाले तर 2 क्रेडिट आपल्याला ह्या फिजिकल एज्युकेशन पासून मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं फक्त डिग्री घेणं गरजेचं नाही तर त्याचं फिजिक्स पण चांगलं फिजिकल जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा त्याचं जे शरीर सौष्ठव आपण त्या ठिकाणी म्हणतो तेही योग्य प्रकारे डेव्हलप झालं पाहिजे. त्या दृष्टीने एक जागरूकता आली पाहिजे. त्या दृष्टीने हा विषय कंपल्सरी केलेला आहे FY मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. त्यासाठी जे आपले फिजिकल डायरेक्टर आहे ते वेगवेगळे गेम्स आयोजित त्या ठिकाणी करतात, वेगवेगळ्या स्पर्धा घेतात. त्या स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर काही टेस्ट असतात, इंटरनल टेस्ट असतात, त्या वेळोवेळी देणे गरजेचं आहे. त्या दिल्या तरच तुम्ही हे 2 कंपल्सरी क्रेडिट मिळवले जातील. जर यापैकी एक जरी क्रेडिट नाही मिळाला तरी तुम्हाला BSc ची डिग्री मिळणार नाही. त्याच्यामुळे FY मध्ये लक्षात घ्या की फिजिकल एज्युकेशन जे आहे ते गरजेचं आहे आणि ती डिग्री ते क्रेडिट मिळवणं आपल्याला कंपल्सरी आहे. जर ते क्रेडिट नाही मिळाले तर डिग्री नाही मिळणार, एवढं लक्षात ठेवा. बाकीचे जे 6 राहिले आता आपले किती, 2 इथे मिळाले FY ला. आता बाकीचे जे 6 क्रेडिट आहे ते तुम्ही परत FY, SY, TY कुठेही मिळू शकतात. तुम्हाला वाटेल तिथे त्या ठिकाणी 6 क्रेडिट मिळू शकतात
आणि ते कसे मिळतील तर ते आपल्याला मिळतील ग्रुप 2 to 9 मधून. पण एका ग्रुपमध्ये मॅक्झिमम किती क्रेडिट मिळू शकता तुम्ही? 4. ते बघू आपण कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येतील. आता बघा इथे वेगवेगळे ग्रुप आहे. ग्रुप 2 आहे, 3 आहे, 9 पर्यंत हे ग्रुप आहे. आता ग्रुप 2 चं बघू. आता ग्रुप 2 आहे स्पोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह कॉलेज लेवल. एखादा त्या ठिकाणी विद्यार्थी आहे त्याने कॉलेज लेवल स्पर्धेमध्ये भाग घेतला तर त्याला किती क्रेडिट मिळतील? 1 क्रेडिट मिळेल. जर तोच विद्यार्थी एखाद्या त्याच स्पोर्टमध्ये जर युनिव्हर्सिटी लेवल खेळला तर त्याला किती क्रेडिट मिळतील? 2 क्रेडिट. आलं लक्षात? आता तो 2 खेळांमध्ये युनिव्हर्सिटी खेळला आणि एका याच्यात कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह केलं, कॉलेजच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर टोटल किती पॉईंट होतील? 2 युनिव्हर्सिटीचे 4 आणि कॉलेजचे समजा 1 क्रेडिट, असे 5 क्रेडिट होतील. पण ह्या काय म्हटलं आहे त्यांनी? एका ग्रुपमध्ये मॅक्झिमम किती मार्क मिळतील, किती क्रेडिट मिळतील? फक्त 4. त्याने एका ग्रुपमध्ये 10 क्रेडिट मिळवले तर त्याला अर्थ नाही. त्या 10 पैकी किती कन्सिडर केले जातील? फक्त 4 क्रेडिट कन्सिडर केले जातील. म्हणून ते पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कोणत्या ग्रुपमधून किती क्रेडिट मिळवायचे आहे. 4 पेक्षा जास्त होत असतील तर तो ग्रुप तिथे थांबवायचा आहे, त्याच्या पुढच्या एखाद्या ग्रुपमधून ते मिळवायचे आहे. अशा पद्धतीने स्पोर्ट विषय. तिसरा ग्रुप आहे NSS विथ पार्टिसिपेशन इन द कॅम्प. NSS मध्ये भाग घेऊनच चालणार नाही तर ते NSS मध्ये, आता NSS बघितलं तर ऍक्च्युली 2 वर्षाचा तो पूर्ण NSS आहे. त्या 2 वर्षामध्ये तुम्ही ती NSS ची ऍक्टिव्हिटी प्लस 1 वर्ष कॅम्प, त्या 2 वर्षामधला 1 वर्ष कॅम्प करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला 1 क्रेडिट मिळणार आहे. लक्षात? तर NSS. आता बाकी NCC आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे बाकीचं आपण बोलणार नाही. तर काही कॉलेजेसला NCC असतील तर त्यांनी ते कॅम्प करणं गरजेचं आहे. फक्त NCCत भाग घेऊन उपयोग नाही. तर त्या NCCचे दरवर्षी अॅन्युअल कॅम्प असतात, एक 8-10 दिवसाचे. ते कॅम्प केलं तर त्याला किती क्रेडिट मिळतील? 1 NCCला. जर तेच त्याला सर्टिफिकेट मिळालं, NCCचं B किंवा C सर्टिफिकेट मिळालं तर तेच किती क्रेडिट आहे? 2 क्रेडिट आहे. त्याशिवाय NCC किंवा NSS मध्ये जर त्या विद्यार्थ्याने रिपब्लिक डे पार्टिसिपेशन केलं, रिपब्लिक डेला हे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेस मधून जे चांगले विद्यार्थी आहेत ते निवडले जातात आणि त्या रिपब्लिक परेड मध्ये त्यांचं सिलेक्शन होतं. दिल्लीला जे रिपब्लिक डेचं हे होतं, सिलेक्शन होतं. जर त्या सिलेक्शन मध्ये निवड झाली तर त्याला किती क्रेडिट आहे? 4 क्रेडिट त्याला मिळतील. तर अशा पद्धती हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे झालं तिसरा ग्रुप. त्याच्यानंतर चौथा जो ग्रुप आहे आता हा आहे रिसर्चशी रिलेटेड. रिसर्च आविष्कार स्पर्धा असते, त्या आविष्कार स्पर्धेमध्ये तुम्हाला रिसर्च करणं, एखादा विषय तुम्हाला कशातही सायन्समध्ये आहात, सायन्सला रिसर्च गरजेचा आहे तर तो रिसर्च करणं, समजा त्या ठिकाणी बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्समध्ये तुम्हाला रिसर्चमध्ये आवड असेल, तुम्ही एखादा छोटासा प्रोजेक्ट केला तर तो प्रोजेक्ट तुम्ही आविष्कार स्पर्धेमध्ये मांडू शकतात आणि तो आविष्कार स्पर्धेमधला जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला किती क्रेडिट मिळणार आहे? तर 1 क्रेडिट. फक्त त्याने कॉलेज लेवलला तो ऍक्टिव्हिटी पार्टिसिपेशन ऍट कॉलेज लेवल 1 क्रेडिट मिळणार आहे. आविष्कार युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत समजा तोच प्रोजेक्ट तुमचा पुढे गेला, जिल्हास्तरीय असेल किंवा विद्यापीठ लेवल पर्यंत त्या ठिकाणी असेल तर विद्यापीठ लेवलला तुम्हाला मिळणार आहे 2 क्रेडिट. आणि तोच प्रोजेक्ट तुमचा पुढे अजून विनर तुम्ही झालाय आणि स्टेट लेवल पर्यंत गेला आणि स्टेट लेवलला तुम्ही विनर झाले त्याच्यात तर 4 क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हे क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. आणि हे एखादा विद्यार्थी असतो त्याला रिसर्च मध्ये इंटरेस्ट असतो, मग त्याने इथे त्या ठिकाणी जास्त भाग घेऊन आपल्या कॉलेजचं नाव त्या ठिकाणी आपल्याला वाढवायचं आहे, स्वतःचंही नाव वाढतं. आणि अजून एक सांगतो की जेव्हा आपल्याला युनिव्हर्सिटी लेवल किंवा स्टेट लेवल मध्ये आपण सहभागी होतो तेव्हा जर तुम्ही त्या स्टेट लेवलचे विनर झाला तर एक चांगल्या प्रकारे तुम्हाला एक अवॉर्ड आणि एक रक्कम त्या ठिकाणी मिळत असते. तर ती त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला देते आणि पुढे जाऊन जर तो स्टेट लेवलमध्ये विनर झाला तर तो पुढे नॅशनल लेवलला जातो आणि तिथे अजून तुम्हाला जास्त फायदे तुम्हाला त्याचे होणार आहे. म्हणून एक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी एक रिसर्चकडे एक चांगला अप्रोच ठेवून, तो रिसर्च कोणता असेल, छोटा छोटा एक फक्त कोणताही रिसर्च त्या ठिकाणी येतात. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी
हे माऊस तयार केलं किंवा मोबाईल तयार केला, तो रिसर्च झाला, पण आपल्याला कॉलेज लेवलला ते करता येईल का? नाही. मग समजा एका बॉटनीमध्ये आहे, एखादी वनस्पती आहे, त्या वनस्पतीपासून स्पेसिफिक एक्स्ट्रॅक्ट तयार करून एखादा रेमेडी आपण तयार करू शकतो, एखादा डिसीज क्युअर करू शकतो. आपला पुढचा ग्रुप आहे ग्रुप 5 आणि ह्या ग्रुपमध्ये रिसर्च पेपर प्रेझेंटेशन ॲट स्टेट लेवल हा एक पॉइंट आहे. इथे तुम्हाला जर रिसर्च पेपर तुम्ही तो प्रोजेक्ट केला आहे आणि त्या प्रोजेक्टचा जर रिसर्च पेपर तयार केला आणि तो एखाद्या नॅशनल किंवा स्टेट लेवल असेल, इंटरनॅशनल असेल, नॅशनल कॉन्फरन्समध्ये जर तो पब्लिश केला तर त्याला, जर तो स्टेट लेवलला केला तर 1 मार्क त्या ठिकाणी आहे आणि जर तो नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला केला तर 2 क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. मग त्या दृष्टीने ते आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने गुण मिळवायचे आहे. पुढचा 6वा ग्रुप आहे पार्टिसिपेशन इन समर स्कूल. काही वेगवेगळे समर स्कूल असतात, समर स्कूल ऍक्टिव्हिटी असतात, ते आपल्या उन्हाळ्यामध्ये ते आयोजित केले जातात, विद्यापीठाद्वारे असेल किंवा दुसऱ्या विद्यापीठाद्वारे. तर तो मिनिमम 3 वीकचा एखादा समर स्कूल प्रोग्राम तुम्ही अटेंड केला तर त्याला किती गुण आहे? तर त्याला 3 गुण तुम्हाला इथे त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढचं जे आहे 7वा ग्रुप आहे सायंटिफिक सर्वे, सोसायटी सर्वे. एखादा सायंटिफिक सर्वे होत असेल, फॉर एक्झाम्पल काही बॉटनीमध्ये काही वनस्पती असेल, तुमचं नांदूर मधमेश्वर रिजन असेल, त्या नांदूर मधमेश्वर रिजन मध्ये किती प्रकारच्या वनस्पती आहे, किती प्रकारचे प्राणी आहे, याचा जर सर्वे एखाद्या नॅशनल ऑथॉरिटीने करत असेल आणि त्यात तुम्ही भाग घेतला असेल आणि त्या नॅशनल ऑथॉरिटीकडून तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळाले की तुम्ही अशा अशा सर्वेमध्ये भाग घेतला आहे, तर त्याला किती क्रेडिट मिळणार आहे? तर त्याला 2 क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे 2 क्रेडिट मिळवू शकतात. पुढचा 8वा ग्रुप आहे फील्ड व्हिजिट असेल, स्टडी टूर असेल, इंडस्ट्रियल व्हिजिट असेल, पार्टिसिपेशन इन करिक्युलम असेल. हे जर तुम्ही त्या ठिकाणी केलं तर तुम्हाला ते किती गुण मिळतील? 1 क्रेडिट मिळणार. जसं बॉटनीमध्ये नेहमी फील्ड व्हिजिट दरवर्षी जाते, त्यानंतर स्टडी टूर आपण नेत असतो. केमिस्ट्रीमध्ये असेल इंडस्ट्रियल व्हिजिट दरवर्षी त्या ठिकाणी जाते. त्यानंतर एखादा सिलेबस फ्रेमिंगचा वर्कशॉप त्या ठिकाणी असेल किंवा करिक्युलम डेव्हलपमेंटचा प्रोग्राम असेल, तिथे तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला किती गुण मिळणार आहे? तिथे 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. आणि शेवटचा ग्रुप आहे ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स किंवा मूक कोर्स किंवा करिअर ॲडव्हान्समेंट कोर्स अप टू 4 क्रेडिट. मिनिमम 10 तासाचा तो कोर्स पाहिजे आहे. आता मूक कोर्स म्हणजे काय? आता स्वयं जी आहे, एक संस्था आहे, स्वयं संस्था असेल, ती स्वयं संस्था काय करते? वेगवेगळे ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स, मग 30 तासाचा, 40 तासाचा, 1 महिन्याचा, 2 महिन्याचा असे कोर्सेस ते आयोजित करते. जर तुम्ही त्या कोर्समध्ये, आता हे शिक्षण चालू असताना ते ऑनलाईन कोर्स असतात, म्हणजे घरी बसूनही तुम्ही तो कोर्स अटेंड करू शकतात. अटेंड करून त्याची परीक्षा होते. परीक्षा झाल्यानंतर ती परीक्षाही ऑनलाईन असते. नाशिक त्याचं केंद्र असतं. नाशिकला जाऊन तुम्ही त्याचे पेपर द्यायचे ऑनलाईन आणि ऑनलाईन पेपर दिल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट येईल. जर ते सर्टिफिकेट मिळालं तर मॅक्झिमम तुम्हाला त्यानुसार 4 क्रेडिट मिळू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे 8 क्रेडिट आहे ह्या वेगवेगळ्या ग्रुपमधून 2 क्रेडिट जे असतील ते पहिल्या ग्रुपमधून कंपल्सरी आहे आणि बाकीचे हे जे 8 जे ग्रुप आहे ह्या 8 ग्रुपमधून तुम्हाला मिनिमम 6 क्रेडिट मिळवणं इथे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे एक्झाम. आता ही महत्वाची गोष्ट की एक्झाम कशा पद्धतीने होते किंवा एक्झाम मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास. तर एक्झाम आणि असेसमेंट या प्रक्रियेमध्ये पहिला जो पॉइंट आहे, द यूजीसी रिकमेंडेड अवॉर्डिंग द ग्रेड अँड सीजीपीए अंडर द क्रेडिट बेस्ड सेमिस्टर सिस्टीम. इथे क्रेडिट बेस्ड सिस्टीम आहे, तुम्हाला क्रेडिट मिळवायचे आहे आणि डिग्री जी असेल ती तुम्हाला मिळवता येणार आहे. त्याच्यानंतर यूजीसी रिकमेंडेड 10 पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम विथ द लेटर ग्रेड्स. इथे तुम्हाला 10 पॉइंट ग्रेडिंग, 10 पॉइंट मिळवायचे आहे. तर सर्व 10 पॉइंट म्हणजे ती ग्रेडिंग सिस्टीम आहे. जर 10 पॉइंट तुम्हाला मिळाले तर ओ ग्रेड मिळणार आहे. 9, 9.25 पेक्षा कमी मिळाले तर तुम्हाला
A+ ग्रेड असेल, अशा खाली खाली त्या ठिकाणी D ग्रेड पर्यंत आहे आणि शेवटी F. आपण ते पुढे बघणार आहोत तर कशा पद्धतीने त्या ग्रेडिंग सिस्टीम आहे. पुढचं आपलं आहे आता एक्झामिनेशन. कशा पद्धतीने एक्झामिन होणार आहे तर एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन भाग आहे. दोन्ही कंपल्सरी आहे. याच्या आधी काय व्हायचं, FY पासून एखादी इंटरनल परीक्षा असेल त्या इंटरनल परीक्षेला आता 50 मार्काचा पेपर असेल, त्या 50 मार्काच्या पेपरमध्ये 15 मार्क समजा इंटरनलला असतील आणि 35 मार्क एक्सटर्नलला असतील, बरोबर. जर त्याने इंटरनल परीक्षा दिलीच नाही आणि एक्सटर्नल परीक्षेत त्याला 35 मार्क पडले किंवा 35 पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी पडले, 35 मार्काची परीक्षा आहे. आता पासिंगला किती, इथे 20 मार्क पासिंगला आहे. समजा ह्या इंटरनल आणि एक्सटर्नल पैकी इंटरनल परीक्षा त्याने दिलीच नाही आणि एक्सटर्नल परीक्षेला त्याला 20 पेक्षा जास्त मार्क पडले तरी तो पास व्हायचा, बरोबर. ही जुनी पद्धत होती. पण आता ह्या परीक्षेमध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला इंटरनललाही पास व्हायचं आहे. 15 पैकी मिनिमम 6 मार्क पडणं गरजेचं आहे. किती पाहिजे, 6 मार्क इंटरनलला आणि 35 पैकी तुम्हाला किती मार्क पाहिजे तर एक 14 मार्क एक्सटर्नल परीक्षेत मिळवणं गरजेचं आहे. हे दोन्ही मिळून किती पाहिजे तर 20 मार्क तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. जर 20 मार्क पडले तरच तुम्ही पास होणार आहे. लक्षात, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल पेपर असेल 15 मार्काचा, एक्सटर्नल पेपर असेल 35 मार्काचा. हे SY BSc साठी आहे फक्त. लक्षात, टोटल किती आहे तर 50 मार्क त्या ठिकाणी आहे. ते 50 मार्क कशा पद्धतीने 20 मार्क पडले, 50 पैकी 20 ला पासिंग आहे आणि त्या 20चं परत डिव्हिजन केलेलं आहे. इंटरनलला 6 मिळवलेच पाहिजे आणि एक्सटर्नलला 14 मिळवलेच पाहिजे तरच तुम्ही पास होणार आहे. समजा इथे इंटरनलला तुम्हाला 4च मार्क पडले आणि इथे 20 मार्क पडले तरी चालणार नाही. पुन्हा तुम्हाला ती इंटरनल द्यायची आहे. ती इंटरनल लगेच देता येणार नाही, ती पुढच्या वर्षी पुढच्या सेमिस्टरला त्या ठिकाणी द्यावी लागेल. त्यामुळे ती एक तुम्ही काळजी घ्यायची आहे. शिक्षकांनी वेळोवेळी दिलेले असाइनमेंट असेल, होमवर्क असेल, इंटरनल असेल, त्या परीक्षा देणं गरजेचंच आहे. त्या दिल्या तरच तुम्हाला इंटरनलला हे मार्क पडतील. नाही पडले तर ती तुम्ही फेल होणार आहात. त्यामुळे शिक्षकांनी दिलेले असाइनमेंट असेल किंवा वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी ऐकणं हे तुमचं काम आहे, तरच तुम्ही ते पास होणार आहे. आता ही जी इंटरनल परीक्षा आहे, इंटरनल परीक्षा 15 मार्काची आहे. मिनिमम 6 ला पासिंग आहे. मिनिमम 2 टेस्ट असतील, त्याच्यात 2 टेस्ट असतील. ॲटलिस्ट 1 रिटर्न टेस्ट ऑफ 10 मार्क, 10 मार्काची त्याच्यात एक रिटर्न टेस्ट असेल. मग त्याच्यात सेमिनार असेल, व्हायवा, प्रोजेक्ट, फील्ड व्हिजिट. समजा तुम्हाला वाटलं की मला व्हायवाच द्यायची आहे, इंटरनल जी 10 मार्काची आहे, बाकीची 5 मार्क आहे त्याच्यावर व्हायवा द्यायची आहे, तर तुम्ही व्हायवा देऊ शकतात. एखादा सेमिनार देऊ शकतात किंवा फील्ड व्हिजिट करू शकतात. ती फील्ड व्हिजिट केली तरी तुम्हाला ते 5 मार्क एक्स्ट्रा मिळतील, कारण 10 मार्कची इंटरनल कंपल्सरी आहे. आलं लक्षात. आणि 5 मार्क जे आहे तुम्ही ह्या सेमिनार, व्हायवा, प्रोजेक्ट, फील्ड व्हिजिट, सर्वे असेल, असाइनमेंट असेल, ग्रुप डिस्कशन असेल, ट्युटोरियल असेल, याच्यातून देऊ शकतात. आलं लक्षात. असाइनमेंट दिलं की तुम्हाला 5 मार्क, पण ते योग्य प्रकारे देणं गरजेचं आहे. मग असाइनमेंट म्हणजे एकच असेल असं काही नाही. त्या सेमिस्टरमध्ये मग शिक्षकांनी 2 असाइनमेंट दिलेले असतील तर ते दोन्ही असाइनमेंट त्याचं इव्हॅल्युएशन होईल आणि त्यात तुम्हाला 5 मार्कापैकी काय मार्क मिळतील ते शिक्षक ठरवतील. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक इंटरनल टेस्ट होईल आणि बाकीच्या मार्क तुम्हाला या वेगवेगळ्या गोष्टीतून मिळवायचे आहे. त्यानंतर हे झालं इंटरनल परीक्षेविषयी. एक्सटर्नल युनिव्हर्सिटीचा जो परीक्षा आहे 35 मार्काची आहे. मिनिमम त्याच्यात 14 मार्क तुम्हाला पडले पाहिजे आणि ती परीक्षा असेल 2 तासाची. लक्षात. त्यानंतर प्रॅक्टिकल परीक्षा असेल. मग ते इंटरनल जर्नल असेल, तुमचं अटेंडन्स असेल, ऍक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्स, कशा पद्धतीने प्रॅक्टिकल केले, काय केले, त्यालाही मार्किंग आहे. ती इंटरनल जे असेल प्रॅक्टिकल, आता प्रॅक्टिकललाही 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. 15 मार्क परत इंटरनलला असतील आणि 35 मार्क ऍक्च्युअल प्रॅक्टिकल परीक्षेला असतील. लक्षात. आणि एक्झामिनेशन ऍट द एंड ऑफ इयर अँड जर्नल इज कंपल्सरी. लक्षात. इथे जर्नल कंपल्सरी आहे आणि इथे ते सेमिस्टर संपलं की ते सेमिस्टर नंतर लगेच प्रॅक्टिकल होत असतो.
तर मग त्या दृष्टीने त्या ठिकाणी तुम्ही तयारी करायची आहे. वेळोवेळी दिलेले प्रॅक्टिकल योग्य प्रकारे जर्नलमध्ये लिहायचे आहे. प्रॅक्टिकलला उपस्थिती इथे बघा अटेंडन्स म्हटलेलं आहे. अटेंडन्स महत्वाचं आहे कारण त्याच्यावर मार्क आहे. प्रॅक्टिकल तुम्ही प्रॅक्टिकलला आल्यानंतर कशा पद्धतीने करतात त्याला मार्क आहे. त्याच्यामुळे हे सर्व गरजेचं आहे. आता हे तुम्हाला कळालं की इंटरनल आणि एक्सटर्नल कशा पद्धतीने पासिंगला काय लागतं. त्याच्याशिवाय हे सर्व केल्यानंतर तरीही तुमचे काही विषय राहिले तर किती विषय तुम्हाला अलाउड आहे, तर मॅक्झिमम 50 क्रेडिट मिळवणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्ण सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड मिळून जर 50 क्रेडिट त्या वर्षी मिळवले तरच तुम्ही काय होणार आहे, FY मधून SY मध्ये किंवा SY मधून TY मध्ये जाणार आहे. तेही ही एक गोष्ट झाली. पण एखादा विद्यार्थी आहे ज्याला SY मधून TY ला जायचं आहे पण त्याचा FY चा विषय FY मध्ये 44 क्रेडिट असणं गरजेचं आहे. म्हणजे FY हा ऑल क्लिअर असणं गरजेचं आहे. FY ऑल क्लिअर असेल तरच तो काय होणार आहे, TY ला जाणार आहे. फक्त SY ऑल क्लिअर होऊन चालणार नाही, तर FY चे सर्व विषय क्लिअर पाहिजे आणि SY चे 50% ATKT असेल तरी तो TY ला जाऊ शकतो. आलं लक्षात. म्हणजे हा एक रूल आपल्याला एक्झाम मध्ये त्या ठिकाणी पुढच्या वर्गात जाण्यासाठीचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर कशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर असतील, हा एक फॉर्मॅट आहे, युनिव्हर्सल फॉर्मॅट. कोणतीही क्वेश्चन पेपर देताना एक गोष्ट लक्षात द्यायची आहे की त्या क्वेश्चन पेपरवर हा नोटचा जो कॉलम आहे तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. आलं लक्षात. जसं इथे दिलेलं आहे, काय म्हटलं, ए मध्ये क्वेश्चन 1 कंपल्सरी, म्हणजे हा जो प्रश्न आहे तो कंपल्सरीच आहे. आणि दुसरं काय म्हटलं, सॉल्व एनी 3 क्वेश्चन फ्रॉम द क्वेश्चन 2 to 5. या 2 ते 5 पैकी कोणतेही 3 सोडवा. मग दुसरा सोडवा, तिसरा असं नाही चालणार की दुसऱ्याचा ए सोडवला, तिसऱ्याचा बी सोडवला आणि चौथा आणि पाचवा पूर्ण सोडवला. तर दुसरा हा पूर्ण सोडवणं गरजेचं आहे, तिसरा सोडवणं गरजेचं आहे पूर्ण, आणि चौथ्या पाचव्या पैकी कोणताही एक पूर्ण सोडवणं गरजेचं आहे. किंवा एखाद्याला वाटलं दुसरा नाही येत आपल्याला, मग दुसरा, चौथा आणि पाचवा लिहिला तरी चालेल. किंवा एखाद्याला चौथा नाही येत, कोणतेही 3 सिलेक्ट करा आणि ते पूर्ण लिहा, तरच तुम्हाला ते मार्क मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा एक साधारणतः क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुमचा असणार आहे. त्याच्यानंतर आता क्वेश्चन पेपर तुम्ही दिला, हे पुन्हा आपलं त्या ठिकाणी 6 सेमिस्टर आहे. प्रत्येकाला 22 क्रेडिट टोटल तुम्हाला किती मिळवायचे आहे, 132 क्रेडिट थेरीला मिळवायचं आहे. हे झालं FY. त्याच्यानंतर हे 2 सेमिस्टर SY चे आणि हे TY चे सेमिस्टर. हा फर्स्ट, हा सेकंड इयर आणि हे थर्ड इयरचे, तिन्ही मिळून तुम्हाला 132 क्रेडिट, ते मगाशी आपण बघितलं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे ॲडिशनल 8 क्रेडिट पुन्हा त्या ठिकाणी आलं. पहिला कंपल्सरी आहे आणि बाकीचे 9 जे आहे ते या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळवायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, आता ऍक्च्युली तुम्ही परीक्षा दिल्या आणि तुम्हाला मग ग्रेड पॉईंट कसे मिळतील, जर तुम्ही 80 ते 100च्या दरम्यान असेल तर तुम्हाला O ग्रेड मिळेल आणि पॉईंट किती असतील, 10. जर 60 ते 69 मध्ये असेल तर A ग्रेड मिळेल. व्हेरी गुड. 8 ग्रेड पॉईंट तुमचे असतील. हे कधी TY ला तुम्हाला कळेल. फायनल परीक्षा दिल्यानंतर जर एवढे मार्क तुम्हाला असतील त्या स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये तर अशा पद्धतीने. आणि 0 ते 39 असेल, कोणीही तो मिळवायचा नाही. 0 ते 19 तो असेल फेल. लक्षात. आणि ऍबसेंटी, चुकून एखादा विद्यार्थी ऍबसेंट असू शकतो, त्याला तो विषय परत द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला मिनिमम 40 पेक्षा जास्त ग्रेड पॉईंट मिळवणं गरजेचं आहे. म्हणजेच 4 पेक्षा जास्त ग्रेड पॉईंट प्रत्येक वर्गात मिळवणं गरजेचं आहे, तरच आपण ही डिग्री घेऊन पास होणार आहोत. पुन्हा एकदा, आता हे झालं मार्कशीट फायनल इयरचं कसं मिळेल, तर ते SGP. आता हे ऍक्च्युली विद्यापीठ कॅल्क्युलेट करतं, त्यामुळे ती काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला ते आपोआप ग्रेड शीटवर मिळणार आहे. पण तुमच्या माहितीसाठी एक सांगतो, जो कोर कोर्स आहे, जो मेन कोर्स तुम्ही निवडला, टोटल किती झाले, FY चे 2 बरोबर. तो कोर कोर्स समजा बॉटनी असेल, मग बॉटनी फर्स्ट सेकंड, किंवा केमिस्ट्री असेल केमिस्ट्री फर्स्ट सेकंड, हा फर्स्ट इयरला. त्याच्यानंतर कोर्स 3 आणि 4 हा सेकंड इयरला. त्याच्यानंतर कोर्स 5 to किती
एक 6 विषय म्हणजे 10 5 to 10 जेवढे असणार आहे ते सर्व कशाला असणार आहे थर्ड इयरला, आणि जे 2 असेल ते स्किल बेस्ड असणार आहे. म्हणजे असे टोटल किती झाले 12 कोर्स. ह्या 12 कोर्स मिळून तुम्हाला 22 क्रेडिट मिळवायचे आहे आणि त्या 22 क्रेडिटवर तुमची डिग्री डिपेंड आहे. म्हणजे एवढे मार्क जर पडले तर तुम्हाला 10 पॉईंट मिळणार आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन इथे आपल्याला दिलेलं आहे. ते आपोआप त्या ठिकाणी तुम्ही जसं क्रेडिट मिळवता तेव्हा तुम्हाला ते मिळणार आहे. तर ते एक तुमच्या माहितीसाठी इथे सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ग्रेड मिळवाल अशा पद्धतीने असेल, समजा 4 ते 4.24च्या दरम्यान ग्रेड असेल तर पी पासिंगची ग्रेड असेल, त्याच्यानं 6.5 to 7.49 असेल तर बी ग्रेड मिळेल, आणि 8.5 to 8.9 असेल तर ए प्लस ग्रेड असेल, आणि फायनली 9 to 10च्या दरम्यान असेल तर ओ ग्रेड तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने TY BScचं जे मार्कशीट असेल ते या ग्रेडवर डिपेंड असणार आहे आणि तुम्ही ही डिग्री या वेगवेगळ्या ग्रेडनुसार तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने हे प्रेझेंटेशन आपल्या CBCS विषयी इथे आपण संपवत आहोत. हे जे प्रेझेंटेशन आहे हे प्रेझेंटेशन करत असताना डॉक्टर अरविंद साईग्राम, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं होतं, यांची जी PPT होती ते अधिक प्रोफेसर डॉक्टर VS काळे सर आहे, KTCM कॉलेज नाशिक यांनी पण मार्गदर्शन केलं होतं, त्यांच्या PPT आहे. यांच्या PPTतून माझ्या जे पॉईंट लक्षात आले यातला एखादा पॉईंट चुकू शकतो, पण एक 99% अभ्यास करून ही PPT बनवण्यात आलेली आहे. याच्यात यांचंही श्रेय आहे, कारण त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनावर ही PPT तयार करण्यात आलेली आहे. आणि शेवट थँक्यू. पण थँक्यू म्हणण्याआधी बी द चेंज दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड. प्रत्येक गोष्टीत चेंज असतो आणि तो चेंज ॲक्सेप्ट करणं हे आपलं त्या ठिकाणी काम असतं. कोणताही चेंज असेल, जसं आता ही ट्रॅडिशनल मेथड आहे आणि ट्रॅडिशनल मेथडकडनं आपण CBCS कडे जातो आहे, अँड दॅट वी विश टू सी इन द वर्ल्ड. आणि त्याच्यामुळे जगात काहीतरी वेगळं घडत असतं. हे वाक्य आहे महात्मा गांधींचं आणि हे वाक्य आपण लक्षात घेऊन इथे आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते आपण संपवत आहोत. थँक्यू व्हेरी मच.